गौतम भंडारे, बंडखोर न्यूज मध्ये आपलं स्वागत। गेल्या काही दिवसापासून आमदार उत्तम जानकर हे राम सातपुते यांच्यावर वारंवार खालच्या पातळीवर टीका करत आहेत। कारण खालच्या पातळीवर बोलणे ही त्यांची संस्कृतीच आहे। काही वर्षापूर्वी त्यांनी माळशिरस तहसीलदारांना भर रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली होती। त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता। त्याचबरोबर त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला करा, त्यांचं तांगडं मोडा असे बोलल्याची क्लिप व्हायरल झाली होती। तेव्हा मोहिते पाटलांना जानकरांची गरज होती, म्हणून त्यांनी राजकारणासाठी त्यांच्याशी जुळवून घेतलेली असली तरी मोहिते पाटलांच्या जखम इथं आहे। वरून ते जानकरांशी गोड बोलत असतील तर त्यांच्याबद्दलचा जो रोष आहे तो मनात आहे, हे आम्हाला चांगलं माहिती आहे। राम सातपुते हे कशा पद्धतीने काम करतात हे माळशिरस तालुक्यानं पाहिले। त्यांनी कधी कुणाशी दादागिरी केलेली नाही, कुणाला मारहाण केलेली नाही। उत्तम जानकर ज्या पद्धतीने गुंडगिरी करतात त्या पद्धतीने राम सातपुते यांनी गुंडगिरी केलेली नाही। हे 2019 पासून आम्ही पाहतोय, तरीही राम सातपुते दहशत माजवतात, गुंडगिरी करतात, अशा पद्धतीचे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केले जात आहेत। दहेगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जीवन जानकर हे धानोरेचे सरपंच असताना त्यांना मारहाण झाली होती। ती मारहाण का झाली होती हे तिथल्या जनतेला माहितीच आहे। तर अशा जीवन जानकरला तुम्ही मतदान करणार? तो जर दहेगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य झाला तर तुम्हा सर्वांना वेळापूरला जावे लागेल। आणि उत्तम जानकर हे गेल्या 1.5 वर्षापासून माळशिरस तालुक्याचे आमदार झालेले आहेत। ते कशा पद्धतीने जनतेची कामं करतायत हे आम्ही लांब असलो तरी आम्हाला समजते। बरेच लोक वेळापूरला जाऊन नाराज होऊन आलेत आणि आमच्याजवळ बोललेत की आमदार झाले, आम्ही त्यांच्याकडे कामं घेऊन गेलो पण ते कामं करत नाहीत। त्याच पद्धतीने तोच अनुभव तुम्हाला जीवन जानकर जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर येणार आहे। पण संस्कृती सातपुते या जर जिल्हा परिषद सदस्य झाल्या दहेगाव गटातून तर राम सातपुते यांचं बारीक लक्ष लागणार आहे। कारण दहेगाव गटामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा झाली। त्या सभेत दहेगाव गट मी दत्तक घेतोय असं ते म्हणाले होते। ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे यांचं दहेगाव गटावर बारकाईने लक्ष राहणार आहे। रामभाऊ सातपुते मांडव्याजवळ नातेपुतेजवळ मांडवे येथे जवळच राहायला आहेत। तुम्ही त्यांना कधीही भेटू शकता, कधीही फोन करू शकता, तुमची फोनवर ते काम करू शकतात। पण जीवन जानकर जर जिल्हा परिषद सदस्य झाले तर एससी समाजाचंही प्रचंड नुकसान होणार आहे। बाप आमदार झाला, बोगस दाखल्यावर पुन्हा मुलगा जिल्हा परिषद सदस्य होणार, पुन्हा जर पंचायत समितीचं सभापती पद जर आरक्षित झालं तर त्या ठिकाणी बोगस दाखल्यावर आपल्याच घरातल्या कोणाला तरी उत्तम जानकर पंचायत समितीचं सभापती करणार। ग्रामपंचायत पासून संसदीय राजकारणापर्यंत उत्तम जानकर हा बोगस दाखल्यावर आपल्या घरातील सदस्यांना तिथे पाठवणार। त्यामुळं एससी समाजाचा हे नुकसान थांबवण्यासाठी आणि दहेगाव गटाचा चांगल्या पद्धतीने विकास करण्यासाठी संस्कृती सातपुते यांना इथल्या लोकांनी निवडून देणं काळाची गरज आहे। कारण राम सातपुते हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संपर्कात आहेत। केंद्रात महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आहे। केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे खासदार आणि आमदारांना निधी आणण्यासाठी किती तारेवरची कसरत करावी लागते हे सगळेजण बघतात। त्यांना निधीच भेटत नाही, म्हणूनच तर ते आता कोर्टात जाण्याची भाषा करतायत। पण संस्कृती सातपुते या जर दहेगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या तर या भागाला राम सातपुते भरभरून निधी आणून देतील आणि ह्या भागाचा कायापालट करतील असं वातावरण, ही सत्य परिस्थिती आहे। म्हणूनच जातचोर जीवन जानकरला थांबवणे आणि संस्कृती सातपुते यांना निवडून देणे ही दहेगाव जिल्हा परिषद गटातील लोकांची खरी गरज आहे। आपण इथेच थांबूया।